हाय हॅलो नमस्कार, निष्ठाज ऑल इन वन चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। कसे आज सगळे? मस्त मजेत ना? तर आज आहे शॉपिंगचा डे। तर पाऊस बऱ्यापैकी उघडला होता, त्यामुळे आम्ही पूजेचं वगैरे साहित्य घेण्यासाठी आलो ठाणा मार्केटला। आणि ही पूजेची गल्ली आहे जिथे सगळं पूजेचं साहित्य A to Z मिळतं। मागे पण तुम्हाला दाखवलं होतं। तर इथे पूजेच्या गल्लीमध्ये आम्ही आलेलो आहोत। कॉर्नरलाच फुलांची वगैरे सुद्धा दुकानं आहेत आणि आर्टिफिशियल फ्लॉवर वगैरे पण मिळतात। इथे सजावटीच्या वस्तू देखील मिळतात, कंठी वगैरे, हार, सगळं काही तुम्हाला या एकाच गल्लीमध्ये मिळून जाईल। स्टीलचे आयटम असू दे, ब्रासचे आयटम असू दे, कोणतेही आयटम इथे मिळून जातील। तर कापूर, धूप वगैरे सगळं घ्यायचं होतं, तर ह्या दुकानातून घेतलं आहे मी। तर साई पूजा भंडार म्हणून दुकानाचं नाव आहे। इथेच पूजा मार्केटची जी गल्ली आहे ठाणा स्टेशनच्या जवळ, तिथून सगळं घेतलेलं आहे मी। गणेशोत्सवासाठीचं भरपूर साहित्य बघू शकता तुम्ही। आणि छान छान शेले सुद्धा आले होते, तर ह्याच्यातला शेला मी एक घेतलेला आहे, तर तो सुद्धा तुम्हाला दाखवते। आणि बऱ्यापैकी कमी दरामध्ये इथे सगळं मला साहित्य मिळालेलं आहे। तुम्हाला प्राइस वगैरे सगळं मी घरी गेल्यानंतर साहित्य काय काय घेतलं ते सुद्धा दाखवणार आहेत। आणि वेगवेगळ्या कंठ्या बघू शकता तुम्ही, हार बघू शकता, चुनरी बघू शकता। शेलेमध्ये पण बरेच पॅटर्न आहेत वेगवेगळे, आणि खूप सुंदर सजावटीच्या गोष्टी सुद्धा होत्या, आणि पूजेच्या सगळ्या गोष्टी इथे मिळत होत्या। तर हा शेला पण खूप छान होता, त्याला लटकन होतं। तर बाजूलाच एक दुकान होतं सजावटीच्या साहित्यांचं, तिथे मला काच म्हणजे आरसे पाहिजे होते, तर त्यासाठी मी तिथे बघायला गेलेली। तर तिथे काय मला व्यवस्थित असं मिळालं नाही आरसे, तर पुढे जाऊन मी दुसऱ्या दुकानातून आरसे घेतलेत, तर ते मी तुम्हाला दाखवते। तर इथे पण बऱ्याच व्हरायटीच्या गोष्टी होत्या। तर तिथून आम्ही आलो आहे विकास बुक एजन्सीमध्ये। तर हे सीझनल शॉप आहे ॲक्च्युली, गणपतीचं डेकोरेशनसाठी बरेच जण इथे येत असतात। इथे थर्माकोल म्हणू नका, पुठ्ठा म्हणू नका, किंवा तुम्हाला जे जे काही लागतं ना इथे गणपतीसाठीचं A to Z साहित्य इथे मिळतं। तर मला ते मिरर हवे होते, तर ते मी तिथून घेतले, तुम्ही बघू शकता। थर्माकोलमध्ये पण इथे स्तंभ वगैरे किती आहेत, आणि डिझाईन्स वगैरे किती आहेत, कागदाच्या किती डिझाईन्स आहेत, तुम्हाला हवा तो कलर वगैरे सगळं काही मिळेल। रेडीमेड डिझाईन्स सुद्धा किती अवेलेबल आहेत, आणि हवा तो कलर सुद्धा मिळेल तुम्हाला इथे। तर हे वन स्टॉप सोल्युशन आहे, बरीच गर्दी असते इथे। तर आता आम्ही आमची शॉपिंग संपवून चाललो आहे घरी, आणि घरी जाता जाता सुद्धा पावसाने पकडलं आहे आम्हाला, आणि ट्रॅफिकने सुद्धा पकडलं आहे। तर घरी जाईपर्यंतच वेळ झाला आहे सगळा। तर घरी जाऊन तुम्हाला सगळं काही नीट सांगते। तर चला मग घरी गेल्यानंतर भेटते तुम्हाला। तर ठाणे मार्केटवरून आम्ही ह्या वेळेसची गणपतीची शॉपिंग केलेली आहे, आणि बघू शकता तुम्ही बरेच सारे आयटम आहेत। मी तुम्हाला एक एक सांगते, मला जेवढी प्राइस लक्षात आहे तेवढी सांगते। तर हे द्रोण आणलेत मी, एका पॅकेटमध्ये 25 द्रोण आहेत, आणि असे 6 पॅकेट्स आणलेत मी। 50ला 3 पॅकेट, तर असे टोटल मिळून 100ला 6 पॅकेट मिळालेत मला। आणि द्रोणमध्ये पण व्हरायटी असतात, हे कागदाचे आहेत आणि थर्माकोलचे पण असतात। तर मला हे लागणार होते। तर हे गणपतीच्या डेकोरेशनसाठी आहेत, जेवणासाठी वगैरे ना, गणपतीच्या डेकोरेशनसाठी आहे। तर ते कसे यूज केले ते तुम्हाला गणपतीच्या पहिल्या दिवशी व्हिडिओ येईल ना तेव्हा कळेल, किंवा मग प्रिपरेशनचा, गणपतीच्या डेकोरेशनच्या तयारीचा व्हिडिओ येईल ना त्याच्यामध्ये कळेल। तर हे मस्त 50ला 3 मिळाले, बघू शकता तुम्ही। पूजेचं साहित्य आहे ना ते एकाच शॉपमधून घेतलंय मी। शॉपचं नाव नंतर सांगते तुम्हाला, डिस्क्रिप्शनमध्ये पण देईल मी नाव काय ते। तर हे धूप कप आहेत, 12 धूप कप आहेत एका या बॉक्समध्ये, आणि हे 60 रुपयाला आहे। तर हे गौमा नॅचरल गिर गाय गोबर धूप कप, तर हा गोबर धूप कप आहे। बाकीचे पण वेगवेगळे असे फ्लेवर्स होते, म्हणजे लोबांचा पण होता, परत दुसरा पण होते, मला लक्षात नाही नावं, पण बरेच सारे म्हणजे ह्याच्यामध्ये व्हरायटी असते। तर मला हा आवडला, मी लोबांचा गेल्या टायमाला घेतला होता, तर ह्यावेळेस म्हटलं गोबर धूप कप वापरून बघूया, तर म्हणून घेतलाय। आणि पॅकेजिंग पण किती सुंदर आहे। तर हे 60 रुपीजला 12 कप धूप कप, रोज 1 किंवा 2 सकाळ संध्याकाळ धूप कप जरी लावले तरी पण मस्त इनफ होतं, आणि छान वातावरण वाटतं एकदम गणपतीमध्ये। तर देवाचं वस्त्र पण आणलेलं आहे मी नवीन, तर हे 30 रुपयाला आहे, बघू शकता। मस्त एकदम छान लाल कलरचं आहे, आणि कॉटन आहे, प्युअर कॉटन आहे, कलर वगैरे जाणार नाही त्यांनी सांगितलं। गणपतीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं असते गणपतीची आरती, आणि त्याच्यासाठी लागतो कापूर आणि धूप। तर हे कापूरचं पॅकेट आणलेलं आहे मी, तर हे 200 रुपीजला आणले मी।
बघू शकता तुम्ही मोठा आणि जाडा कापूर आहे, आपला नेहमीचा असतो ना त्याच्यापेक्षा मोठा आहे आणि जाडा सुद्धा आहे आणि मोठं पॅकेट आहे. बाकीचे छोटे छोटे पॅकेट्स होते पण म्हटलं छोटे छोटे पॅकेट्स घेण्यापेक्षा एक मोठं पॅकेट घेतलं की इनफ होतं. 7 दिवस आहेत यावेळेस बाप्पा, तर मग 7 दिवस हे इनफ होईल. आणि हा अख्खा धूप आहे, त्याचं पॅकेट घेतलेलं आहे. तर कापूर सोबत आपण जाळायला लागतो आरतीच्या वेळेस थोडा थोडा थोडा, याचा सुगंध खूप छान असतो. तर हे 40 रुपयाला पॅकेट होतं, तर हे एक पॅकेट घेतलेलं आहे. हे जास्त टाकल्यानंतर धूर जास्त होतो, त्यामुळे हे थोडं थोडंच टाकायचं असतं, त्यामुळे छोटं पॅकेट घेतलेलं आहे. तर गणपती बाप्पासाठी जानवं घेतलेले आहेत. तर आमच्याकडे कसं एक छोटा गणू पण असतो आणि गणपतीची मूर्ती असते ती पण शाडूच्या मातीचीच असते आणि बिना कलरची असते, रंग नसतो त्याला. तर मग 2 जानवं घेतलेले आहेत मी, दोन्ही गणपतीला, एका गणूला आणि एक गणपती बाप्पासाठी. तर हे 10-10 रुपयाला आहेत जानवं. गणपती बाप्पाची आरती जेवढी महत्वाची असते तेवढीच त्याच्या समोर अगरबत्ती सतत पेटत राहिली पाहिजे किंवा घरामध्ये त्याचा सुगंध दरवळत राहिला पाहिजे असं वाटतं नेहमी आपल्याला. त्यामुळेच या मोठ्या अगरबत्त्या निघाल्या असतील बहुतेक. तर या मोठ्या अगरबत्त्या बघू शकता तुम्ही 19 इंचच्या आहेत आणि ह्याच्यामध्ये 10 पीस आहेत. ही मला मिळाली 60 रुपीजला. तर ह्याच्यामध्ये पण तुम्हाला वेगवेगळे फ्रेग्रन्स वगैरे मिळतात. आता आपण प्रत्येक खोलून वास घेऊन नाही बघू शकत, आणि तसं पण देवाच्या याला वास घ्यायचा नसतो अगरबत्तीला असं बोलतात. तर मग मला जी व्यवस्थित वाटली ती घेतली आहे मी. आणि 19 इंच सगळ्यात मोठी अगरबत्ती असते. बाकी मार्केटमध्ये म्हणजे सार्वजनिक गणपतींसाठी ह्याच्यापेक्षा पण मोठ्या अगरबत्ती असतील, पण आपल्या घरगुती गणपतीसाठी 19 इंचचीच लास्ट असते. तर मग ही घेतलेली आहे. तर गणपती बाप्पा जेव्हा येतात तेव्हा रोज आरती होते आणि आरतीनंतर प्रसादासाठी काय काय द्यायचं हा पण प्रश्न असतो. म्हणजे फळं वगैरे तर असतातच किंवा मोदक वगैरे असतात, बाकी मिठाई वगैरे पण असते. पण गणपती येताना पण आणि जाताना पण समजा कोण छोटं मूल दिसलं किंवा काय कोणी घरी आलं वगैरे अचानक, तर मग त्यांना देण्यासाठी प्रसाद आणलेला आहे. तर हे 2 प्रसादाचे पॅकेट आणलेले आहेत, बघू शकता तुम्ही. याच्यामध्ये तिळगुळ आहेत आणि गोळ्या पण आहेत, आपल्या त्या जेम्सच्या गोळ्या असतात ना त्या पण आहेत कलरफुल अशा, आणि शेंगदाणे सुद्धा आहेत. तर हे दोन्ही पॅकेट मला मिळाले आहेत 60 रुपयाचे, एक पॅकेट 30 रुपयाला. तर गणपतीच्या डेकोरेशनसाठी पण थोडं थोडं साहित्य घेतलेलं आहे. हा बघू शकता तुम्ही फेविकॉलचा मोठा डब्बा. फेविकॉलचा ब्रँड नाही हा, सुपर कोल प्लस सिंथेटिक रेझिन अधेसिव्ह. तर हे ते अंकल बोलले की म्हणजे स्टिकी पण चांगलं आहे ह्याचं, आणि हे काही पण म्हणजे कार्डबोर्ड वगैरे काही याने स्टिक होतं, मिरर वगैरे काही स्टिक होईल. तर मग म्हणून हा घेतलाय. तर 110 म्हणजे 110 रुपयाला आहे हा, आणि मोठा आहे, अर्धा किलोचा आहे, बघू शकता तुम्ही. तर मग काय पण चिपकवायला वगैरे आता बरंच लागणार आहे तेव्हा लागेल आम्हाला हा. बाहेर असं आणायला गेलं ना कोणत्या पण दुकानामध्ये मग महाग असतो, मग हे परवडतं. आणि हे पण ठाण्यामधलं फेमस दुकान आहे, ते पण तुम्हाला नाव सांगते मी डिस्क्रिप्शन मध्ये. तिथे भरपूर गर्दी असते, व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे मी, त्या दुकानाचं नाव तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देते. तर हा 110 रुपयाला मला डब्बा पडला. तर गोल्ड कलर हवा होता मला, तर इथे बघा पर्ल मेटॅलिक गोल्ड फेविक्रेलचाच आहे. तर बाहेरचं पॅकेजिंग अशी म्हणजे बॉटलचा कलर हा आहे पण आतमध्ये गोल्ड कलर आहे. आणि हा मला 140 रुपीजला मिळालाय. ह्याची MRP 150 रुपीज दिलेली, इथे 140ला दिलाय अंकलने. आणि 100 ml ची बॉटल आहे, तर मला वाटतं एवढं इनफ होईल. आणि जर अचानक लागला तर मग बघू. तर मिरर हवे होते मला. तर त्या शॉपमध्ये ना मिररची पण बरीचशी व्हरायटी होती, म्हणजे सायझेसमध्ये पण व्हरायटी होती आणि शेप्समध्ये पण व्हरायटी होती. तर मग मी राऊंडमधले घेतलेत. आणि एका ह्याच्यामध्ये अंदाजे 25 ते 30 मिरर असतील बहुतेक, छोटे छोटे. आणि एक पॅकेट 30 रुपीजला आहे. तर मग असे मी 3 पॅकेट्स घेतलेत. आणि ही डबल टेप आहे. ऍक्च्युली मी डबल टेप त्यांना मागितली होती, तर मग आपली नॉर्मलवाली जी डबल टेप असते ना ती मी विचारली, पण ते बोलले की ही नवीन म्हणजे निघाली आहे. तर ही डबल टेप पण असते आणि त्याच्यापेक्षा जास्त स्टिक पण होते, म्हणजे चांगली बेटर स्टिक होते. तर ते बोलले की ही यूज करून बघा म्हणून. तर ही मी घेतलेली आहे डबल टेप. ही मला दिली त्यांनी 30 रुपीजला. सगळ्यात लास्ट, सगळ्यात छोटा आणि सगळ्यात स्पेशल आयटम आमच्या गणूसाठी शेला. तर हा शेला ना तिथे बघितला ना दुकानामध्ये असे छोटे छोटे शेले होते, तर ते मस्त वाटले, एकदम छान वाटत होते एकदम लांबूनच बघायला. तर मग घेतला आम्ही.
मग हे बोलले की भगवा कलर घे म्हणून. तर सुंदर आहे ना एकदम मस्त. ह्याला मोती वगैरे लावलेले आहेत आणि असे खडे लावलेले आहेत, कुंदन पण लावलेले आहेत आणि भगवा कलर छान दिसतोय. आमचा गणू असा छोटू असतो ना, मग त्याला असा शेला मस्त दिसेल. तसं तर देवाच्या अंगावरती वगैरे असलेल्या ह्याची किंमत सांगायची नसते, पण ह्याची किंमत 35 रुपीज आहे. तुम्हाला रेफरन्ससाठी सांगते, तुम्हाला पण तुमच्या गणपती बाप्पासाठी वगैरे घ्यायची असेल तर. त्याला छोटूसा शेला आहे, पण ह्याच्यावरती वर्क आहे ना, त्यामुळे 35 रुपीजला दिला त्यांनी. अशी प्राइस ती मला 40 सांगत होते. तर एवढी सगळी शॉपिंग केलेली आहे गणपती बाप्पासाठी, गणपती येणार म्हणून. तर आमची जशी शॉपिंग तर गणपती आल्यानंतर पण चालू असते, गणपती येतो तेव्हा पण चालू असते आणि गणपतीमध्ये पण चालू असते सारखी, हे आणायला जा ते आणायला जा. गणपती बाप्पा आल्यानंतर बसल्यानंतरच पूर्ण डेकोरेशन पूर्ण होतं. तोपर्यंत डेकोरेशनचं, नंतर मग खाण्याचं पिण्याचं असं काय ना काय तयारी आमची चालूच असते. तर तुमची गणपतीची तयारी कुठपर्यंत आली आहे मला कमेंट करून नक्की कळवा. आणि मला माझी छोटीशी शॉपिंग तुम्हाला कशी काय वाटली मला ते पण कमेंट करून नक्की सांगा. असेच छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळणार आहेत. आता गणपती येतील, परत मग आमच्याकडे गौरी बसतात, मग त्यांचं सगळं म्हणजे त्यांना आम्ही नटवतो कसं, सजवतो कसं वगैरे ते सगळं तुम्हाला बघायला मिळणार आहे. गणपतीचं डेकोरेशन कसं करतो ते सुद्धा तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर नक्की निष्ठा ऑल इन वन चॅनलला सबस्क्राईब करा. चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय, काळजी घ्या. व्हिडिओला लाईक सुद्धा करा आणि हाईपचं बटन येतं खालती, तर ते सुद्धा नक्की दाबा, त्याने मला अजून हेल्प होईल. चला थँक्यू, बाय बाय.